नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु, जो पराचाही परपरू, जयाचे कृपेने पसरू, ग्रंथ निर्धार चाले हा. आता एका श्रोतेजन, अधिक मास महिमा आख्यान, जे श्रवण केली या घडे पुण्य, होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू, दीननाथाचा प्रतिपाळू, झाडावया पापाचा मळू, कथा अळूमाळू वदतसे. प्रश्न करीतसे श्रीलक्ष्मी, वदतसे कैवल्य थामी, तेची श्रवण कीजे तुम्ही, पापक्षयाते जाण पहा. जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे, एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथानुमोदनी पै. तव लक्ष्मी वधे जी स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था, मज निरोपीजे तत्वता, जेणे भव व्यथा निवारे. कवण पापाची या रासी, नष्ट होती दीपदानेशी, पूर्वी ऐसी या वृत्तासी, आचरुनी पुण्य राशी तो झाला. हे आद्यंत निरूपण, मज करवाजी श्रवण, तव बोले जनार्दन, ऐके कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी, कृतघ्न आणि परद्वारी, दुराचारी मद्यप्राशक, कुटील लबाड असत्यवादी, असत्य साक्षी ते प्रतिपादी, माता पित्या ते त्यजुनी आधी, मातृगमनी दुराचारी. भ्रूणहत्या पुत्रहत्या पायी, स्नुषा भगिनी कन्ये तेही, याते रतजो स्वदेही, ऐशी महापातके अपार. तया पापाचे क्षाळन, होय केलिया दीपदान, आता पावे तो मोक्ष सदन, संशय अन्य न धरावा. अधिक मासी मासवारी, केशवा अर्पण दान करी, प्रतिपदा आरंभ निर्धारी, संपूर्ण मास वरी पै द्यावे. स्नान कीजे प्रातःकाळी, गंगा यमुना सागर जळी, अथवा सरोवराचे पाळी, कीजे प्रतिदिनी स्नानाते. हेही न घडे कवणाते जरी, वापी कूप तडागाचे परी, स्नान कीजे निर्धारी, अथवा स्वगृही शीतोदके. शरीरी सामर्थ्य नसल्याही पाही, प्रवाहा जावया शक्ती नाही, शीतोदक नसे सर्वंतेही, तरी बाध नाही उष्णोदका. संपूर्ण फल असे उष्णोदकी, तया द्विगुणित जाण शीतोदकी, वापी कूप आणि तटाकी, चतुर्गुणित जाण पा. नदी तीराची या ठाई जाण, दशगुणित घडे पुण्य, तया दशगुणे जाण, घडे पुण्य गंगा स्नाने. महागंगा क्षेत्री पाही, अथवा सागराचे तिरीही, संकल्पयुक्त स्नान केले जीही, तरी सहस्त्र गुण पुण्य जोडे. ऐसे स्नान विधीते सारून, मग कीजे देवतार्चन, स्वये ताम्रपात्री आज्य घालून, दीप लावूनी ठेविजे. मग सत्पात्र ब्राह्मण, पाचारावे तया लागून, दीपपूजन करुनी जाण, द्यावे दान ब्राह्मणाते. दक्षिणेसहित दीप, एक मासवरी साक्षेप, केलिया होय निपाप, सुख अमूपते पावती. आयुरारोग्य संतती अपार, चुके यमयातना की अघोर, दीपदाने कांती सुंदर, वर्धमान होय पै. अपमृत्यू गंडांतर, दूर होय हा निर्धार, ये विषयी आन विचार, न घडे साचार जाणपा. सप्त जन्मार्जित जे पाप, तेही झडे आपोआप, शतजन्माचा जो लेप, तोही अमूप झडत असे. परी श्रद्धा पुरस्कार नाही, नित्य नित्य हव्यास देही, घडतो ऐसा संदेह नाही, शास्त्री पाही हा निर्णयो. दीपदानाचा पर्वविधी, जळकुंभ ठेविजे आधी, परिपूर्ण जळसंधी, पूजाविधी करुनिया. तयावरी मग दीप ठेवुनी, जळकुंभासहित दीजे दानी, एक मासवरी प्रतिदिनी, करिता निर्वाणी फळ लाभे. स्त्री अथवा पुरुषाते, समान लाभ दोन्ही ते, सौभाग्य अथवा विधवेते, समान पुण्याते पाविजे. वरकड करिता यज्ञदान, द्रव्य पाहिजे तया लागून, येथे अल्पवेचे महापुण्य, सांगितले जाण साक्षेपे.
यथाशक्ती ब्राह्मण भोजन, भक्ती पुरस्कर करावे जाण, श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे. तयावरी शक्ती असेल पाही, वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही, भाव धरोनी देही अति आदरे अर्पिजे. नाना परी धृत मिश्रित, अपूप अन्ने यथास्थित, षड्रसे पक्वान्ने बहुत, ब्राह्मणा ते अर्पावी. गोभू हिरण्यदानांनी जो अर्पी भूदेवा लागुनी, मलमासाशी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो. आयुरारोग्य धनसमृद्धी, अपमृत्यू न बाधी, पुरे आयुष्याची अवधी, तोवरी आरोग्यता देहासी. वैश्याते पशुधन प्राप्त, शूद्राते सकोत्पत्ती होत, क्षत्रिय तो विजयी रणात, न बाधित शस्त्रघाय. स्त्रियांते वैधव्य नाही, कुमारी ते निज भ्रतार तोही, सुलक्षणीक प्राप्त होई, व्रत प्रभावे ऐशिया. नित्य करावे पुराण श्रवण, रात्रो कीजे हरी जागरण, प्रातःकाळी प्रातस्नान, दीपदान यथाविधी. पूर्वी सरस्वती तीराचे ठाई, सुशर्मा नामे द्विज पाही, पुत्र कलत्र सर्व आपतही, स्त्रीयुक्त नांदतसे. भिक्षा मागुनी नित्यानित्य, कुटुंबाते संरक्षित, तयावरीही अतीत, असलिया सांभाळीत माध्यांनी. धन्य ऐशियाचा संसार, स्त्री असोनी स्वधर्मी नर, रूपवती सेवेसी सादर, मनी तिरस्कार न मानी. समयी आलिया अतीत, लाहे लाहे दुणावत, तयाते असे तोषभीत, भोजन पाने आदरेसी. भिक्षार्थी याचे गृहाते, सर्व संग्रहक कैचा तेथे, परी समयी असेल ते, यथा रुची संपारी. स्वपुत्राची आशा न धरी मनी, परम आल्हाद ब्राह्मण भोजनी, न उरो आपणा दुसरे दिनी, परिखेद मनी मानिना. ऐशी स्त्री धर्मानुकूळ, तया पुरुषाचा सुफळ काळ, तयावरी तुष्टे हो गोपाळ, पावे दयाळ संकटी. परी ऐसे वर्तता संसारी, तया अपुरे न घडे पडे निर्धारी, सदा वर्तता सदाचारी, पाहे मुरारी कसवटी. तेथे सर्वदा दो संतुष्ट, हर्षची मानी उत्कृष्ट, मग तयावरी जगन्नाथ, सदा संतुष्ट मानसी. असो आता पाल्हाळ बहुत, सुशर्म्या यथाचारे वर्तत, गृही धेनू सेवा नित्य करीत, उदरभरी ऐसिया परी. नित्य करुनी प्रातस्नान, वरी करतसे जपध्यान, मग करुनिया भिक्षाटन, अतिता सहित भोजन करीतसे. धन्य ऐशियांचा संसार, तोची प्रिय होय रमावर, नाही तरी असाक्षी भोजन प्रकार, न घडो निर्धार देहाते. अतिथी बैसवुनिया द्वारी, स्वगृही भोजन जो करी, सोयरियाची प्रार्थना करी, बरविया परी मिष्टान्न. ऐसे भोजन घडे जयासी, तरी नरकी वास थयासी, ते भोजन मांस भक्षणासी, उदक प्राशने रुधिर. अतिथी अभ्यागता विरहित, भोजन घडे जयाते नित्य, तरी सोमपानाचे फळ प्राप्त, असे निश्चित निर्धारे. ऐसा सुशर्मा निर्धारी, पुराण श्रवण तृतीय प्रहरी, रात्रौ करी हरी जागरी, तेणे तुष्टे नारायण. ऐसी करिता काळक्रमणा, पैसा वेची सत्कारणा, तव मलमास प्रवर्तता जाणा, करी विचारणा मानसी. म्हणे संचय नाही धनासी, केवी घडे पुण्यराशी, कवणे करावे दानासी, व्रत प्रभावासी याची पै. मी तव दरिद्रे अत्यंत, न घडेची परमार्थ, दानधर्म यथास्थित, न घडे किंचित मज लागी. ऐशी चिंता परमहृदयी, उद्भवली तयाशी पाही, म्हणे सार्थक घडले नाही, मूर्ख दशा पाही या वाचे. प्रतिदिनी मौन्य धरून, पुराणी बैसतो जाऊन, तव तेथे निघाले दीपाख्यान, केले श्रवण यथा निगुती. तोची बोध चित्त ठसावून, म्हणे हेची करावे आपण, मग प्रतिदिनी दीपदान, करी ब्राह्मण निजनिष्ठे. पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती, दान देत असे ब्राह्मणा प्रती. ऐसा नेम चालविता प्रीती,
काय निश्चिती वर्तले. एकादशीचे दिवशी सुशर्मा बैसला जागरणासी, दीप लावूनी धृतेसी सन्निधेसी ठेवित. पूजा करुनी संकल्पयुक्त, प्रातःकाळी अर्पू ब्राह्मणाते. ऐसा नेम करुनी हृदयात, प्रातस्नानाते जातसे. तव घरची निद्रिस्त सर्वही, जागृत तेथे कोणीच नाही. तव एक बिडाळक तेथे पाही, मूषका लागी डसितसे. तेथे दीपज्योती मंद झाली, मूषक न देखे नेत्रयुगुळी. मग मार्जरा ते वेळी, केली नवाळी ते ऐका. आपुल्या पुढल्या हाताने, दीप सरसावित युक्तीने. मूषक दृश्य व्हावा तेणे, म्हणोनी केला उपावो. तो कृपाळू तो सर्वेश्वर, मूषक पळाला तो सत्वर. परी नवल वर्तले थोर, ऐका समग्र भाविक हो. तया मार्जरा ते वेळी, विमान उतरले भूमंडळी. विमानी बैसविताची तात्काळी, देखे नेत्रकमळी ब्राह्मण. सुशर्मा स्नान करुनी आला, तो हा चमत्कार देखिला. मग बोलता झाला ते वेळा, विमान स्थाते ते काळी. म्हणे देवदूत हो विज्ञापना, माझा आणि जे हो मना. या बिडाळके पुण्याचरणा, केले म्हणोनी वाहिला विमानी. तव ते देवदूत सर्व समाचार, तया ब्राह्मणा ते कथिला साचार. म्हणती हा तव संगी उपकार, केला उद्धार बिडाळका. तरी संग संगती दोष जैसा, हाही पुण्यलेश जाण तैसा. संवाद ऐकोनी या ऐसा, चित्त उद्विग्नते झाले. म्हणे हे जनार्दना वासुदेवा, हे वैकुंठ मुरारे केशवा. अच्युता अनंता माधवा, करुणार्णवा दीनबंधू. कवण पुण्याची या रासी, बिडाळक आचरला देहासी. नेणे पूर्व सुकृतांच्या राशी, म्हणोनी विमानासी प्राप्तता. हे जगदीशा जनार्दना, हे कैवल्यदानी मधुसूदना. क्षीराब्धिशायी नारायणा, करुणाघना दीनबंधू. मी तव अभागी पूर्ण, नेणेची कधी पुण्यचरण. मज पापिया ते स्वर्गभुवन, प्राप्त कोठूनी होय पै. ऐसा सद्गदित अंतरी, परमद्रवला हृदय मंदिरी. अश्रू चालिले नेत्रद्वारी, करुणास्वरी भाकीत. तयाची करुणा ऐकोन, कृपेने द्रवला नारायण. तया ते चतुर्भुज करुण, तात्काळ वाहिला विमानी. या लागी केले पुण्यचरण, ते कदापि वाया न जाय जाण. वाया गेलिया येईल उणे, ब्रीद पूर्ण तोरडी असे. स्वबुद्धी अथवा सत्संगती, पुण्य घडावे भलत्या रीती. तेणे संतोष श्रीपती, अधोगती नवजाय. धन असुनिया पदरी, जो दान धर्माते न करी. तया पापिया नरक अघोरी, जन्मवरी सुटे चीना. म्हणोनी अवचिता नरदेहो, सुकते लाधला पहाहो. न विचारिता न्यायान्यायो, करी संचयो धनाते. ऐसी वयसा संसारी वेचिता, केवी घडे सार्थकता. तेची वयसा निघोनी जाता, मग धन वार्ता केवती. संचय केला त्या धनाते, तो राहे जेथील तेथे. एकलेची जाणे घडे त्याते, जेथील तेथे निजात्मा. धर्म नेणे काही, जडला प्रवाही जन्मपंक्ती. हाची जाणोनी अभिप्रावो, कृपाळू जो देवाधिदेवो. म्हणोनी सुलभ उपावो, निर्मुनी ठेविला जनाते. म्हणोनी सुशर्मा द्विजवर, वर्त तसे दरिद्राचार. परिचित्ती धरुनी निर्धार, केला उद्धार स्वये तेणे. या लागी प्राणियाते पाही, सुलभ उपाव निर्मिला मही. म्हणोनी आचरावे देही, सार्थकता पाही अनायासे. ऐसा इतिहास पुरातन, लक्ष्मी ते निवेदी नारायण. म्हणोनी तुम्हा श्रोते जन, केले निरोपण यथामती. तरी ग्रंथावरी ठेवूनी विश्वास, स्वये करा हो या व्रताचा सायास. जेणे चुके हो गर्भवास, चुके अनायासे जन्मपंक्ती. येथे मुख्य भावासी कारण, भावे संतुष्ट जनार्दन. येर अभावी करते पतन, न चुके जाण निर्धारे. ऐका भावार्थासी कारण, तुलसी दळे संतुष्टे जनार्दन. म्हणोनी गर्वरहित जाण,
करावे पूजन महाविष्णूचे. हाची जाणोनी निर्धार, वाग्वल्ली तुळसीदळ साचार. तेणे अर्चिला रमावर, प्रीते पडिभारे आपुलिया. स्वस्ति श्री अधिक महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणींचे संमत. मनोहर सुत विरचित, षष्ठोध्याय गूढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति षष्ठोध्यायः.